इरमया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, मुलांनो, मागे फिरा, कारण मी तुमचा स्वामी आहे. मी तुम्हास या शहरातून एक, त्या कुळातून दोघे असे घेऊन सियोनास आणीन. तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन. ते तुम्हास ज्ञान आणि अक्कल यांनी तृप्त करतील. परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल. त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश असे ते यापुढे म्हणणार नाहीत. तो त्यांच्या द्यानीही येणार नाही, त्यांस तो आठवणारही नाही. ते त्याची खंत करणार नाहीत आणि तो पुन्हा बनवणार नाहीत. त्या काळी यरुशलेमास परमेश्वराचे सिंहासन म्हणतील. त्याच्याकडे सर्व राष्ट्र जमा होतील, कारण परमेश्वराचे नाम यरुशलेमात आहे. यापुढे ते आपल्या दुष्ट अंतकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो, पण ते त्याला समजत नाही. तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो आणि ते तात्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता आणि द्रव्यांचा मोह ही वचनाची वाढ कुंठवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो. तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.